नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर सर्व हळद उत्पादक शेतकऱ्यांना सध्या कंदकूज असेल, मूळकूज असेल किंवा निमेटोड असेल, सूत्रकृमी ज्याला आपण म्हणतो, हुमणी अळी असेल, याला जे आहे 100% कंट्रोल करणारं एक जबरदस्त औषध तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. आणि त्याच्यामुळे जे आहे तुमचं एक महिनाभर जे आहे तुमच्या पिकामध्ये कंदसड असेल, निमोटेड असेल, मूळसड असेल किंवा मर असेल आणि हुमणी अळी जी आहे ही लागणार नाही. आणि याचा जो खर्च आहे सर्व औषधापेक्षा कमीत कमी औषध खर्चामध्ये हे औषध जे आहे हे तुम्हाला मिळतं. आणि याचा फक्त योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य वेळेस जर वापर केला तर तुम्हाला एक नंबर रिझल्ट मिळतात. आणि चला बघूया या व्हिडिओमध्ये की कशा प्रकारे त्याचा वापर करायचा आहे, कोणतं औषध आहे आणि त्याचे रिझल्ट कशा प्रकारे तुम्हाला मिळणार आहेत, हे सर्व काही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा. बऱ्याच शेतकऱ्यांनी जर हे औषध जे आहे वापरलेलं असेल पण त्यांनी जे आहे योग्य पद्धतीने याला वापरलेलं नसेल, त्याच्यामुळे त्यांना जेवढे चांगले रिझल्ट त्याला मिळायला पाहिजेत ते तुम्हाला मिळाले नसतील. त्याच्यामुळं हा व्हिडिओ जे आहे पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला त्या औषधाचं 100% पोटेन्शियल जे आहे हे पूर्ण जे तुमच्या पिकामध्ये चांगल्या प्रकारचे रिझल्ट घेण्यासाठी जे आहे मदत करणार आहे. तर ते औषध कोणतं आहे याच्याबद्दल जर सांगायचं झालं तर ते औषध आहे बायोमिक्स. इथं फोटोसुद्धा दाखवून देतो. परभणी कृषी केंद्राने बनवलेलं बायोमिक्स जे आहे त्याच्यामध्ये 14 प्रकारचे बुरशी व जीवाणू जे आहेत हे त्याच्यामध्ये असतात. तर याचा वापर जे आपल्याला हळद पिकामध्ये करायचा आहे आणि कशा पद्धतीने करायचा आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना काय होतं की ते बायोमिक्स जे आहे हे पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळत नाही. ते सुद्धा या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे कशा प्रकारे त्याला विरघळवायचं आहे आणि जास्तीत जास्त त्याचा वापर कशा प्रकारे करायचा आहे. आणि त्याच्यासोबत एक अजूक आहे ते सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे, ते म्हणजे आहे मेट्रायझियम. 1 किलो तुम्हाला तिथंच कृषी विद्यापीठामध्येच मिळून जाईल. ज्याचं जे प्रमाण जे आहे तुम्हाला 1 किलो घ्यायचं आहे मेट्रायझियम, ज्याला माऊ मिक्स म्हणून सुद्धा कृषी विद्यापीठामध्ये मिळून जातं ते. आणि तुम्हाला जे बायोमिक्स जे आहे त्याला ते जे वापरायचं आहे तुम्हाला 4 किलो प्रति एका एकरासाठी वापरायचं आहे. 4 किलो बायोमिक्स आणि 1 किलो माऊ मिक्स, ज्याला आपण मेट्रायझियम सुद्धा म्हणतो, त्याचा जे आहे वापर करायचा आहे. आता वापर करता वेळेस काय ध्यान द्यायचं आहे आपल्याला की जे आपलं बायोमिक्स आहे याच्यासाठी आपल्याला 200 लिटरचा ड्रम घ्यायचा आहे. 200 लिटरच्या ड्रममध्येच त्याला मिक्स करून जे आहे तुम्हाला वापरायचं आहे. कारण ते जे आहे पावडर फॉर्ममध्ये असल्यामुळं चांगल्या प्रकारे त्याला मिक्स केल्याच्या नंतर कशा प्रकारे, जसं आपण 5 लिटरची बाटली घ्यायची आहे, त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे 4 लिटर, त्याच्यामध्ये अर्धा किलो जे आहे बायोमिक्स जे आहे हे मिक्स करून जे आहे पुन्हा त्या 200 लिटरच्या ड्रममध्ये तुम्हाला टाकायचं आहे. जेणेकरून जे आहे हे तुम्हाला अगोदर बाटलीमध्ये कालवून घेतल्यामुळं ते पूर्णपणे हाताने कालवू शकता तुम्ही. हाताने कालवल्यामुळं ते पूर्णपणे जे आहे हे मिक्स होणार आहे. आणि तुम्ही जे ड्रममध्ये टाकल्याच्या नंतर ते पूर्णपणे पाण्यामध्ये मिक्स होतं. आणि माऊ मिक्स सोबत ही सुद्धा तसंच करायचं आहे तुम्हाला. त्याला अर्धा किलोमध्ये जास्त प्रमाणामध्ये टाकायचं नाही. एकदम तुम्ही जास्त जर टाकसाल म्हणजे 4 किलो एकदा बाटलीमध्ये जर टाकलं तर ते चांगल्या प्रमाणामध्ये मिक्स होणार नाही. त्याच्यामुळे अर्धा किलो करून थोडं करून तुम्हाला त्याला मिक्स करायचं आहे आणि ते 200 लिटर पाण्यामध्ये टाकायचं आहे. आणि वापरता वेळेस 4-4 मिनिटांनी त्याला हलवत राहायचं आहे, जे द्रावण जे आपण 200 लिटरचं बनवलेलं आहे त्याला. जेणेकरून जे बायोमिक्स जे आहे बुडामध्ये तळाशी बसणार नाही, जेणेकरून तुमचा जे रिझल्ट आहे एक नंबर बघायला मिळतील. बायोमिक्सची ड्रिचिंग करता वेळेस काय दक्षता घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला 100% रिझल्ट बघायला मिळणार आहेत. तर आपल्या जे बेडवरती असतात 2 ओळी असतात, हे ध्यानात शेतकऱ्यांना माहीत असेल. तर 2 ओळी ज्या आहेत या 2 ओळीमध्ये काय करायचं आहे, आपल्या जे एक ओळ धरून तुम्हाला ड्रिचिंग करायची आहे. आपण जे आता जर तुम्ही तुम्हाला दाखवतो. आता हे आपलं जे पीक आहे, आता हे जे आहे इकून एक ही एक ओळ आहे आणि ही एक ओळ आहे. तर या दोन्ही ओळीला या साईडकून आपल्याला जे आहे ड्रिचिंग करायची आहे आणि पलीकडच्या ओळीला पलीकडच्या साईडकडून ड्रिचिंग करायची आहे. जेणेकरून काय होईल, तुमचे जे आहे प्रत्येक झाडाच्या बुडामध्ये जे आहे बायोमिक्स व माऊमिक्स जे आपलं मेट्रायझियम हे पडणार आहे. तुमच्या जर पिकाच्या बुडाशी जरी आळी असेल तर ती 100% मरून जाईल. थोडा टाईम लागतं, ते दुसऱ्या दिवशी तुम्हाला लगेच रिझल्ट मिळणार नाहीत, पण 3 दिवस झाल्याच्या नंतर तुम्हाला 3 ते 4 दिवस झाल्याच्या नंतर त्याचे रिझल्ट बघायला मिळणार आहेत. आणि त्याचे एक नंबर रिझल्ट आहेत. जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असतानाच त्याची ड्रिचिंग करायची आहे तुम्हाला. चांगल्या प्रकारचा ओलावा असतानाच बायोमिक्सची ड्रिचिंग करायची, जेणेकरून तुम्हाला 100% रिझल्ट चांगल्या प्रकारचे मिळणार आहेत. तर याचा खर्चाची जर गोष्ट जर केली, तुम्हाला खर्च किती येऊ शकतो, तर तुम्हाला फक्त 1000 रुपये त्याचा खर्च येणार आहे. तुम्हाला 200 रुपये किलो जे आहे बायोमिक्स मिळणार आहे, 4 किलोचे 800 रुपये, आणि जे मेट्रायझियम आहे
हे 1 किलो जे आहे हे तुम्हाला 200 रुपयात पडतं. म्हणजे 1000 रुपयामध्ये तुमची एका एकराची ड्रिचिंग जी आहे ही होणार आहे. इतक्या कमी खर्चामध्ये आणि इतके जबरदस्त रिझल्ट तुम्हाला कुठेच मिळणार नाहीत. त्याच्यामुळं एकदा तुम्ही बायोमिक्सचा वापर जरूर करून बघा, जेणेकरून तुमच्या पिकामध्ये कणसड असेल, मूळसड असेल, करप्या असेल किंवा मर असेल व हुमणी अळी जे असेल, हे सर्व जे अळ्या जे आहे आणि बुरशी जे आहे ते कंट्रोलमध्ये राहणार आहेत आणि जेणेकरून तुमचं पीक जे आहे हे चांगल्या प्रकारचं राहणार आहे आणि त्याचे काहीही साईड इफेक्ट आपल्या पिकावरती होणार नाहीत. तुम्ही जर 4 किलो जरी वापरलं तरी तेवढेच चांगले रिझल्ट येतील आणि 6 किलो जरी वापरले तरी तेवढेच चांगले रिझल्ट येतील. याचं काहीही तुमच्या पिकावरती हानी होत नाही. हे सर्व काही मित्र बुरशी व मित्र जीवाणू जे आहेत हे त्याच्यामध्ये असतात. तर ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही बायोमिक वापरलेलं आहे का नाही हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.